मजूर मिळत नाही की महिला मजूर नाही किंवा तणनाशकाचा वापर जास्त होतो. तर आपण काय केलं की तणनाशक नको वापरायला तुम्ही काय करायला खुरपणी समस्या आहे. तणनाशकाचा वापर करणं आपल्याला फार अवघड आहे, म्हणजे त्याचे औषध जमिनीमध्ये राहतात किंवा हानिकारक आहे. त्यासाठी आपण काय केले केमिकल आणि पुण्यातली इंजिनियर लोकांनी तण काढतं तेच काय तण मारतात, पीक सोडणार आणि तण फक्त काढणार. त्याचा आपण दाखवतोय. तण जाळल्यावर आम्ही आता तणनाशक मारतो त्यावेळेस त्या पापुद्रा त्याचा खराब होतो, त्याचा इतर पिकांवर परिणाम होतो आणि जमिनी खराब होत चालल्या. हा लेअरवर याच्यामध्ये फक्त तण मारणार, फक्त एवढ्या टिकल्या अवस्थेमध्ये 3-4 पानावर आहे ते मारतो. मोठा असेल तर त्यालाही मारणार. फक्त तो आपल्याला सुरुवातीला इफेक्ट जास्त एक तास 20 मिनिटं. परंतु हे रुंद एवढं आहे, माझी सरी जर कमी असेल तर पण हे कसं छोटं ते आतमध्ये ऍडजस्टमेंट केलेले आहे. याच्यामध्ये ऍडजस्टमेंट असं रुंदीला आणि लांबीला सरीप्रमाणे कमी जास्त. हे एकदा घेतल्यानंतर किती एकराला कमी होणार? किती वेळ? 7 आणि तासाचा कशावर चार्जिंग चालणार? बॅटरी आहे. 7 तासाचा चार्जिंग आहे. आणि कुठं थांबायचं? या ठिकाणी आतमध्ये आहे. आता मला रिमोट घेऊन फक्त हे पुढे मागे अच्छा, सरकवायचं आहे. रिमोट ठीक आहे. नाही रिमोट नाही. हो हे पूर्ण रिमोट. दादा त्या स्क्रीनवर बघा कसं दिसतंय की आपल्याला हिरवं जे आहे ते पीक आहे आणि लाल रंगाचं असेल तर ते पुढं आपण घेतल्यानंतर ते डिटेक्ट होणार आहे. लाल रंगाचं तण आहे. आता ह्याच्यात तण आहे का? तण आहे पीक आहे. आतमध्ये घेऊन आहे बाळ वापर थोडं पुढे काढेल का? थोडासा पुढे मागे सर. आधी कसं होतं जरा दाखवा ना. खाली मागे घे हे मोहरी म्हणजे तण जरा मागे हो. मोहरी कट करणार. मोहरी म्हणजे आम्ही तण समजतो, लगेच तेवढं 4 दिवसात आलं पाहिजे ना. मागे घेतो थोडं. आपण किल्ल्याला वापरायचं तर काय त्याला जळताय सर? धूर येईल सर. कुठे दूर झालं? आणि कापड जळेल का? नाही अच्छा, आपण नाही जळणार. फक्त पिकाला घेतात. जे तण असेल तिकडे ते मधलं हे लेझरचं हे फिरतं का? हा ते असं फिरतं सर, असं आणि असं फिरतं. इमेज प्रोसेसिंग फक्त इमेज वास आला असेल सर आता थोडासा. आला कळायला थोडा. जे बरं मागे घे. फार वेळ लागत असेल त्याचं, भरपूर तण असतं ना. जे मागे. पण 1 तास 20 मिनिटात एकर कसं कव्हर होईल? सर याचा स्पीड साधारणपणे आम्ही आता 3 किलोमीटर पर अवरला मर्यादित ठेवलेला आहे. 25 किलोमीटर पर अवर पर्यंत जातो. घे रे घे मागे मागे घे ना. हे बघा. बस सर 7 युनिट लागतात. एक 7 तासाचा चार्जिंग आहे. हे साधारणपणे 50 रुपयामध्ये याचं चार्जिंग होतं. 7 तास चालते. 50 रुपये प्रति 7 तासाचा. मला एक सांगा हो, अर्धा एकराचा प्लॉट आहे आमच्या शेतकऱ्याचा. मशीन घातला रिमोटली, आज घातल्यावर वळणार कसं? त्या जागेच्या वरती सर बांध लगेच पलीकडे टोटोपेटो बांध आला. जागेवर सर 90% डिग्रीमध्ये जागेवर फिरतो. आणि कसं एवढं दाट हे दाखवतो. ओळीने असेल आता आम्ही दाखवण्यासाठी हेच चाकांपर्यंत आणलेलं की 90 डिग्रीमध्ये पूर्ण जागेवर फिरतो. 360 डिग्री जागेवर गोल गोल फिरू शकतो सर. एक साधारणपणे आत्ता आमची इनिशियल कॉस्टिंग जी आहे ते 9 ते 10 लाखापर्यंत जातं. पण याच्यामध्ये आम्ही ते मधलं जे पार्ट आहे तो लेझरचा काढला आणि त्या ठिकाणी आपण पेरणीसाठी लागणारं जे बसवलं किंवा माती लावण्यासाठी किंवा शेणखत वगैरे टाकण्यासाठी जी ॲक्सेसरीज बसवल्या तरी साधारणपणे 10 लाखापर्यंत सगळं पुढं बघायचं चला.